कुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सणांपैकी एक आहे आणि हा उत्सव जागतिक स्तरावर आध्यात्मिक मेळाव्याचा एक मोठा चमत्कार आहे. दर काही वर्षांनी प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन किंवा नाशिक या 4 शहरांपैकी एका शहरात हा मोठा कार्यक्रम घडतो. जगभरातील लाखो भक्त, साधू, पर्यटक आणि साधकांना आकर्षित करतात. पण एवढ्या मोठ्या संख्येनं एकत्र आणणाऱ्या कुंभमेळ्याचा उद्देश काय, त्याची सुरुवात कशी झाली आणि त्याला इतकं पवित्र मूल्य का आहे? या वर्षीचा कुंभमेळा हा इतका खास का आहे आणि तो प्रयागराज इथेच का भरणार? यंदाच्या कुंभमेळ्याचं विशेष काय आहे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. भारत हा आध्यात्मिक दृष्ट्या विविध धर्मांनी बनलेला देश म्हणून ओळखला जातो. भारतात सर्वात मोठा धर्म हा हिंदू धर्म समजला जातो आणि याच हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे कुंभमेळा. फक्त राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा हा उत्सव सर्वांना आकर्षित करतो. काय आहे त्या उत्सवाचं विशेष आणि का आहे यंदाचा कुंभमेळा इतका खास? या कुंभमेळ्याची सुरुवात नेमकी झाली कुठून आणि याचा इतिहास काय, सविस्तर जाणून घेऊया. भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा हा महाकुंभमेळा मानला जातो. यामध्ये परदेशातून देखील करोडो लोक सहभागी होतात. यंदा 2025 मध्ये प्रयागराज इथे कुंभमेळ्याचा सोहळा पार पडणार आहे. या मेळ्याची जल्लोष तयारी आपल्या सर्वांना पाहायला मिळते. कुंभमेळा प्रयागराज 2025 हा एक हिंदू सण आहे, जो एकाच ठिकाणी मानवतेचा जागतिक मेळावा देखील आहे. 2019 मध्ये प्रयागराज येथील अर्ध कुंभमेळ्यात जगभरातून 150 दशलक्ष पर्यटक आले होते. ही संख्या 100 देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त असल्याचं मानलं जातं. युनेस्कोने याला अमूर्त सांस्कृतिक वारसा असं म्हटलंय. आगामी कुंभमेळा, ज्याला महाकुंभमेळा म्हणून ओळखलं जातं, तो 2025 मध्ये प्रयागराज म्हणजेच अलाहाबाद इथून आयोजित केला गेलाय. आता हा कुंभमेळा दरवर्षी असतो का, तर नाही. हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जैन इथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. 2025 मध्ये प्रयागराज, अलाहाबाद इथे महाकुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलंय. हा महाकुंभमेळा दर 144 वर्षांनी भरतो आणि तो फक्त प्रयागराज इथेच भरतो. या उत्सवाला पूर्ण कुंभ असंही म्हणतात. प्रयागराज आणि हरिद्वार इथे दर 6 वर्षांनी अर्धकुंभ आयोजित केला जातो. याला अर्ध कुंभमेळा असं म्हणतात. आता हा कुंभमेळावा नक्की सुरू कधी झाला, काय आहे त्यामागची दंतकथा? तर कुंभमेळ्यामागील आख्यायिका अशी आहे की समुद्र मंथन किंवा समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून अमृताचे भांडे बाहेर पडले. जो अमृत प्यायला तो अमर झाला. त्यामुळे या अमृताच्या भांड्यासाठी देव आणि असुर एकमेकांशी लढले आणि भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण करताना अमृत कलश वाहून नेले. हरिद्वार, अलाहाबाद, नाशिक आणि उज्जैन इथे काही थेंब पडले. शेवटी ही दंतकथा साजरी करण्यासाठी या ठिकाणी कुंभमेळा भरतो. या ठिकाणच्या नद्यांमध्ये पवित्र स्नान केल्यानं माणसाची सगळी पापं धुतली जातात आणि त्याला मोक्ष मिळतो असंही म्हटलं जातं. आता कुंभमेळा म्हणजे काय, तर कुंभ म्हणजे अमृताच्या भांड्याचं प्रतीक असलेलं भांड किंवा घागरी आणि मेळा म्हणजे जत्रा किंवा मेळावा. एकत्रितपणे कुंभमेळा एखाद्याचा आत्मा शुद्ध करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी आध्यात्मिक मेळाव्याचं प्रतीक आहे. आता तुम्हाला हे माहिती आहे का की हा कुंभमेळा दर 12 वर्षांनीच का भरवला जातो? याचं कारण म्हणजे अमृत मिळवण्यासाठी सुमारे 12 दिवस देव आणि दानवांमध्ये संघर्ष झाल्याचं सांगितलं जातं. यासोबत देवतांचे 12 दिवस मानवांच्या 12 वर्षांच्या बरोबर असतात असंही म्हटलं जातं. त्यामुळे 12 वर्षांनी महाकुंभ होतो. कुंभमेळ्याच्या वेळी आणखी एक खगोलीय घटना घडते. ती कोणती? तर यावेळी गुरु कुंभ राशीत असतो किंवा कुंभ आणि सूर्य मेष राशीत प्रवेश करतात. आता हा कुंभमेळा नक्की कधी सुरू झाला? तर कुंभमेळा अनेक शतकांपासून साजरा केला जातो. प्रयागराज कुंभमेळ्याचा सर्वात जुना उल्लेख 1600 एडीचा आहे आणि इतर ठिकाणी 14 शतकाच्या सुरुवातीला कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता. ऋग्वेदात आत्मा शुद्ध करण्यासाठी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याच्या विधींचा उल्लेख आहे. पुराणात, विशेषतः भागवत पुराण, स्कंद पुराण आणि रामायण यात पवित्र नद्या आणि स्नान विधी यांचे महत्व अधोरेखित केलेलं दिसून येतं. 8व्या शतकापासून आदि शंकराचार्य यांना कुंभमेळ्याला आध्यात्मिक कार्यक्रम म्हणून ऑफिशियली करण्याचं श्रेय दिलं जातं. तीर्थयात्रा आणि पवित्र स्नान यावरही जोर दिला जातो. 7व्या शतकात ह्युएन सांग या चीनी प्रवाशानं प्रयागराज इथे एक भव्य मेळाव्याला दिलेल्या भेटीचं डॉक्युमेंटेशन केलंय, जे अनेक विद्वानांच्या मते कुंभमेळ्याचं प्रारंभिक स्वरूप होतं. कुंभमेळा हा अत्यंत पवित्र आणि धार्मिक मेळा आहे आणि भारतातील साधू आणि संतांसाठी विशेष महत्व आहे. ते खरं तर पवित्र नदीच्या पाण्यात स्नान करणारे पहिले आहेत. या साधूंच्या शाही स्नानानंतर इतर लोक नदीत स्नान करू शकतात.
हे साधू आखाड्यांचे असतात आणि कुंभमेळ्यात मोठ्या संख्येने येतात. त्यांची मिरवणूक पाहण्याजोगी असते, कारण ते घाटावर चालत असताना भजन, प्रार्थना आणि मंत्र गात जातात. या कुंभमेळ्याचे 4 प्रकार पडतात. एक म्हणजे पूर्ण कुंभ, जो दर 12 वर्षांनी प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार या 4ही ठिकाणी आयोजित केला जातो. त्यानंतर आहे अर्ध कुंभ, जो 6 वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज इथे आयोजित केला जातो. त्यानंतर महाकुंभ, जो 12 वर्ष पूर्ण कुंभ झाल्यानंतर म्हणजेच दर 144 वर्षांनंतर फक्त प्रयागराज इथेच आयोजित केला जातो. आणि माघ कुंभ हा प्रयागराज मधील वार्षिक उत्सव असतो, जो कुंभमेळ्याची मिनी कॉपी असतो. दर 144 वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा हा प्रयागराज इथेच आयोजित करतात. तर धर्मग्रंथांप्रमाणे प्रयागराजला तीर्थराज किंवा तीर्थक्षेत्रांचा राजा असं म्हटलं गेलंय. इथे ब्रह्मदेवांनी पहिला यज्ञ केला असं मानलं जातं. महाभारतासह अनेक पुराणांमध्ये हे धार्मिक प्रथांसाठी प्रसिद्ध असलेले पवित्र स्थान मानलं गेलं आहे. आणि म्हणूनच प्रयागराज सारखं इतकं पवित्र स्थान दुसरं कोणतंही नाही. आणि म्हणूनच 144 वर्षांनंतर फक्त प्रयागराज इथेच महाकुंभमेळा आयोजित केला जातो. प्रयागराज, अलाहाबाद इथे गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. या त्रिवेणी संगमावर कुंभमेळा आयोजित केला जातो. तर हरिद्वार इथे गंगा नदीच्या काठी, उज्जैन मध्ये शिप्रा नदीच्या काठी आणि महाराष्ट्रातील नाशिक येथे गोदावरी नदीच्या काठावर हे कुंभमेळे आयोजित केले जातात. आता या कुंभमेळ्या दरम्यान शाही स्नान तर असतं, पण त्याशिवाय इथे कोणकोणते कार्यक्रम आयोजित केले जातात? तर इथे शाही स्नान हा मुख्य कार्यक्रम आहे, ज्यात संत, साधू आणि भक्त कुंभमेळ्या दरम्यानच्या शुभ दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि त्यांची पाप धुवून मुक्ती मिळवतात. या स्नानानंतर देवतांची पूजा केली जाते आणि यज्ञामध्ये त्यांना आहुती अर्पण केल्या जातात. आता जसं पॉलिटिकल डिबेट असतं, तसंच आध्यात्मिक डिबेट सुद्धा असतं. या आध्यात्मिक डिबेटमध्ये कुंभमेळ्यात आलेले विविध विद्वान, साधू संत यांची धर्मचर्चा होते. शास्त्रोक्त पद्धतीनं वादविवाद होतात. या कार्यक्रमांदरम्यानच आखाड्याच्या मिरवणुका निघतात. आता आखाडे म्हणजे काय? तर कुंभमेळ्यामध्ये सगळ्यांचं मेन जो कोणी असतील तर ते म्हणजे साधू. यांना नागा साधू म्हणून ओळखलं जातं आणि त्यांचेच वेगवेगळे आखाडे असतात. तर या मिरवणुकांमध्ये धार्मिक विधी आणि उपदेश करणाऱ्या नागा साधूंसह संतांच्या विविध पंथांचं दर्शन होतं. हा कुंभमेळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून भारताच्या प्राचीन संस्कृतीचं, अध्यात्म आणि एकतेचं जिवंत मूर्त स्वरूप असल्याचं मानलं जातं. याचं पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक महत्व हे एक अद्वितीय आणि टिकाऊ परंपरा बनवतं, जी लाखो लोकांना प्रेरणा देते. यंदाचा महाकुंभमेळा हा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या काळात आयोजित करण्यात आलाय. 12 पूर्ण कुंभ झाल्यानंतर हा महाकुंभमेळा होत असल्यानं यंदाचा हा कुंभमेळा खूपच विशेष असा आहे. आता उत्तर प्रदेश सरकारनं या कुंभमेळ्यासाठी काय काय विशेष तयारी केली आहे तेही जाणून घेऊया. या कुंभमेळ्यासाठी शाही स्नानांचं महत्वपूर्ण दिवस पौष पौर्णिमा, मकर संक्रांती, मौनी अमावस्या, वसंत पंचमी आणि महाशिवरात्री असे असणार आहेत. महाकुंभमेळा 2025च्या तयारीसाठी व्यापक प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येतंय. या मेळ्यासाठी 500हून अधिक पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहेत. या प्रकल्पांसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था IITs च्या सहाय्यानं 15हून अधिक राज्य सरकारी विभाग काम करतायत. या मेळ्यासाठी भाविकांच्या मुक्कामासाठी सुमारे 2000 तंबूंची व्यवस्था करण्यात आली आहे. 200हून अधिक रस्त्यांची सुधारणा करण्यात आली असून एकेरी रस्त्यांचं दुहेरी मार्ग 4 पदरी आणि 4 पदरी 6 पदरी करण्यात आले. 2019च्या कुंभ दरम्यान पॉन्टून पुलांची संख्या 22 पर्यंत वाढवण्यात आली होती आणि येत्या महाकुंभासाठी ती 30 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यापैकी 28 आधीच पूर्ण झालेत. उरलेले 2 सेट आहेत ते येत्या 3 ते 4 दिवसात पूर्ण होणार असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलंय. सर्व तंबूंमध्ये 5 स्टार सुविधा असतील. टेंट सिटी 4 क्लासेसमध्ये राहण्याची सोय करेल. ते म्हणजे विला, महाराजा, स्विस कॉटेज आणि डॉर्मेटरी, ज्याच्या किमती 1500 ते 35,000 रुपये पर डे आहेत. या कुंभमेळ्यासाठी जगभरातून लोक येणार असल्यानं उत्तर प्रदेश सरकारनं या कुंभमेळ्यासाठी अख्खा स्वतंत्र जिल्हाच घोषित केलाय. या जिल्ह्याचं पूर्ण व्यवस्थापन स्वतंत्र असेल. शिवाय या जिल्ह्याचं नाव देखील महाकुंभमेळ्यावरूनच ठेवण्यात आलंय. काय आहे या जिल्ह्याचं नाव? तर ते नाव आहे महाकुंभमेळा. अशा जय्यत तयारीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज हे महाकुंभमेळ्यासाठी सज्ज होतंय. तुम्ही कधी कुंभमेळा पाहायला गेलायत का? गेला असाल तर तिथला तुमचा अनुभव कसा होता आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली? याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.